ANS न्यूज। एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहब के खिलाफ एनसीपी चेंबूर तालुका के अध्यक्ष श्री नंदू शवने ने आज चेंबूर बसंत पार्क पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक राणे साहब को लक्ष्मण हाके के खिलाफ उनका अपमान करने के लिए अपराध की मामला दर्ज किया है। लिखित निवेदन सौंप कर वही उन्होंने गुहार लगाया है कि आप लक्ष्मण हाके पर जल्द से जल्द कार्रवाई करें। तालुका अध्यक्ष नंदू शवने ने अनुरोध किया कि लक्ष्मण हाके के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। इसके अलावा वार्ड नंबर 153 वार्ड अध्यक्ष अनिल भोसले, वार्ड नंबर 154 अध्यक्ष भरत हिंदुजा, चेंबूर तालुका अध्यक्ष सेवादल अशोक जोगंदड़े, महासचिव गणेश रमणे, चेंबूर तालुका अध्यक्ष पलानी शामी, चेंबूर तालुका सचिव हेमंत वैती, चेंबूर तालुका सह सचिव ईश्वर गायकवाड़, चेंबूर तालुका सह सचिव महिला लता गायकवाड़, चेंबूर तालुका सचिव कुमार गायकवाड़, चेंबूर तालुका सह सचिव राज कदम। इसके अलावा चेंबूर तालुका के सभी वार्ड तालुका अधिकारी श्याम प्रथम डोड़े, संतोष खरात, प्रीति पासी, ज्योति साबले, पप्पू असरानी, प्रणीता असरानी, सोनू यादव, किसान छाबरिया उपस्थित थे। सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून बिंडोक माणूस लक्ष्मण हाके या माणसाचा मी जाहीर निषेध करतो। 3 तारखेला लक्ष्मण हाकेने समुद्रामध्ये आंदोलन केलं होतं। आंदोलनाबद्दल संविधानामध्ये कुठे तरतूद नाहीये की तुम्ही आंदोलन करू नका। तुम्ही आंदोलन करा, तुमचे विचार तुम्ही सरकारपर्यंत मांडा। अरे पण तुमचे विचार तुम्ही मांडत असताना तुम्ही फक्त एकाच नेत्याला, एकाच पक्षाच्या नेत्याला तुम्ही का टार्गेट करता? सरकारमध्ये 3 राजकीय पक्ष आहेत, तुम्ही 3 राजकीय पक्षाच्या नेत्यांना तुम्ही सोडता, तुम्ही बाकींबद्दल कोणाबद्दल काय वक्तव्य करत नाहीये आणि ते फक्त तुम्ही अजितदादांबद्दल म्हणजे कुठेतरी सूडबुद्धीने त्यांच्या मनामध्ये दादांबद्दल राग आहे। अरे दादांसारखा महाराष्ट्राच्या राजकीय प्रवाहाला नेता, दादांसारखा नेता होणे नाही की माणूस सकाळी 6 वाजता ऍक्टिव्ह असतो, सकाळी 6 वाजल्यापासून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो असा माणूस आणि अशा माणसाला तुम्ही टार्गेट करता। ठीक आहे ना, माझं म्हणणं काय की तुम्हाला ज्या तुमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही मागा, त्याबद्दल काय वादच नाहीये। पण संविधानामध्ये तरतूद आहे, जे सरकारचे जे प्रमुख जे आहेत ते कोण आहेत सध्या प्रमुख? तर फडणवीस साहेब आहेत। अरे जर एखाद्या विभाग किंवा एखादा मंत्री किंवा एखाद्या महामंडळामधून जर तुमचे जर विचार जर मांडला नाही जात तर तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही तक्रार करा। तुम्ही जर उपोषणाला तुम्ही बसा, तुम्ही आंदोलन करा, पण तुम्ही आंदोलन करत असताना तुम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवारांना तुम्ही टार्गेट का करता हे मला कळत नाहीये। अहो फक्त हे राजकीय पोळी, फक्त राजकीय स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा प्रयत्न फक्त चाललाय। कारण की राजकीय प्रवाहामध्ये व मीडियाच्या माध्यमातून जर आपल्याला ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे तर कुठल्या ना कुठल्या नेत्याला टार्गेट करणं गरजेचं आहे। 2 दिवसापूर्वी लक्ष्मण हाकेंची एक स्टेटमेंट होती की गेले 5 ते 6 दिवस झाले की मी मुंबईमध्ये ठाण मारून बसलोय। अहो हाके साहेब, तुम्हाला अजून आम्ही नम्रपणे आम्ही सांगतोय अहो हाके साहेब की आमच्या पक्षाचे जे नेते आहेत ते खूप संयमी आहेत। ज्या वेळीच दादांनी जर आम्हाला आदेश दिले ना, अहो तुम्हाला मुंबईमध्ये फिरणं पण आम्ही जाम करून टाकू। मुंबईमधला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता दादांच्या नावाला डाग जरी लागला तरी तो पेटून उठणार आहे। पण आमच्यामध्ये कुठेतरी आमच्या पक्षाचे संस्कार आहेत, त्यामुळे आतापर्यंत आम्ही संयमी आहोत। तर आम्ही संयमी आहे याचा अर्थ असा नाहीये की आम्ही घाबरून बसतोय किंवा आम्ही मूर्ख आहे। फक्त आम्ही आमच्या नेत्याचा मान ठेवतोय। आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही शांत बसा, म्हणून आम्ही शांत आहोत। ज्या दिवशी आमच्या नेत्याचा आदेश आम्हाला मिळेल त्या दिवशी हाके साहेब तुम्ही जे 5 दिवस मुंबईत फिरताय ना, हे 5 दिवस का तुम्हाला 1-5 मिनिटं पण तुम्हाला मुंबईत थांबून देणार नाही आम्ही। हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तालुका अध्यक्ष म्हणून माझा शब्द आहे तुम्हाला। प्रशासनाने जर कारवाई जर कुठली नाही केली, आम्ही आज काय आम्ही
कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक कार्यकर्ता मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक तालुक्यामध्ये, वॉर्डमध्ये तक्रारी नोंदवतोय की जेणेकरून शासनाने कायदेशीर याच्यावरती विचार करावा व हाकेला कायदेशीर फौजदारी गुन्ह्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई व्हावी। पण जर शासनाने जर ते पाऊल नाही उचललं तर आम्हाला रस्त्यावरचं आंदोलन करावं लागेल। आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक एक कार्यकर्ता जर रस्त्यावरती उतरला तर रस्ता जाम करण्याची पण आमच्या ताकद आहे। तसंच चेंबूर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे व सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की नक्कीच तुमचा जो आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचू व कायदेशीर आम्ही कारवाई करू। हा जो एक आम्हाला जो विश्वास आहे। आणि मला एकच तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की लक्ष्मण हाके हे प्रत्येकाला सांगतात मी ओबीसीचा नेता। अहो ओबीसीचा नेता आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक ओबीसीचा वर्ग आहे, तो फक्त अजितदादाला मानणार आहे। आज चेंबूर तालुका अध्यक्ष मी, आज माझ्या चेंबूर तालुक्यामध्ये आज माझे सहकारी, आज आमच्या माता भगिनी असतील त्या ओबीसी समाजाचे आहेत, आज माझे सहकारी मित्र ओबीसी समाजाचे आहेत, ते त्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या की त्यांना लक्ष्मण हाके नावाचा कोण माणूस हा त्यांना माहित नाहीये। जे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो लक्ष्मण हाके, हा लक्ष्मण हाके कोण आहे हे त्यांना माहित नाहीये। आणि कुठून आला लक्ष्मण हाके, आला कुठून? अहो फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त चमकायचं आहे आणि कुठेतरी 2 पैशाची आपली सोय करायची आहे म्हणून एखाद्या पक्षाच्या नेत्यावरती शिंतोडे उडवण्याचा हा प्रकार चाललाय। मी श्याम दामनसे, मी एक ओबीसी समाजात मोडतो। ठीक आहे, लक्ष्मण हाके ही व्यक्ती कोण, ओबीसी समाजासाठी काय केले आहे? 2 दिवसापूर्वी ह्या व्यक्तीचं नाव ऐकतोय। ठीक आहे, ह्यापूर्वी यांनी कधी आंदोलन किंवा ह्यापूर्वी कधी त्यांना मी बोलताना ओबीसी समाजाबद्दल बोलताना कधी मी बघितलं नाही। ठीक आहे, आज 2 दिवसापूर्वी त्यांनी अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल त्यांनी घाणेरडे वक्तव्य केले, शिवीगाळ केली। ठीक आहे, अजितदादांबद्दल बोलतो, अजितदादा ओबीसी समाजासाठी अजितदादांनी खूप काही केलं। ठीक आहे, लक्ष्मण हाके या व्यक्तीने ओबीसी समाजासाठी कधी काही केलं नाही। ठीक आहे, पण अजितदादांवर शिवीगाळ करतोय, घाणेरडे वक्तव्य करतोय, हे याबद्दल आम्ही लक्ष्मण हाके यांचा निषेध करतो।